हाय फ्रेंड्स, मी गौरी भालेकर. तर तुमचं स्वागत आहे माझ्या आजच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीमध्ये गोल गळ्यावर खूप छान डिझाईन तयार करायची ती कशी हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर मी हे साडीतलं कापड काढून घेतलं आहे. त्याची आपल्याला छान अशी डिझाईन तयार करायची आहे. तर आपण हे साडीतलं कापड काढून घेतलं आहे. त्याच्या आपण 2 पट्ट्या कट करून घेतल्या आहे. तर त्या पट्ट्या आपण 2.5 इंच रुंदीच्या घेतल्या आहे. अशाच आपण 2 पट्ट्या एकसारख्या आकाराच्या कट करून घेतल्या आहे. या पट्ट्या पण खूप मोठ्या आहे. तर आपल्याला याची फ्रिलची डिझाईन तयार करायची आहे. फ्रिलची डिझाईन करण्यासाठी पट्ट्या ह्या खूप मोठ्या असल्या तरी चालतात. अशा पद्धतीने आपण फ्रिल बनवण्यासाठी एक कापड हे फोल्ड करून घेतलं आहे आणि त्यावरती पाव इंच इतपत आपण टिप मारून घेणार आहे. अशा पद्धतीने आपण कापड हे व्यवस्थित करून त्यावरती पाव इंच टिप मारून घेतली आहे. तर अशा पद्धतीने आपली टिप मारून झाली आहे. त्यानंतर आपण ती पट्टी सुईची करून पाहू. तर अशा पद्धतीने मी मोठ्या सुईला गाठ मारून घेतली आहे आणि तिथलचा तिरका कट देऊन घेतला आहे. अशा पद्धतीने मी त्या तिरक्या कटवर एक छोटी गाठ मारून घेणार आहे. अशा पद्धतीने मी गाठ मारून घेतली आहे आणि सुई ही उलटी करून त्यामध्ये टाकून पूर्ण कापड हे व्यवस्थित असं सुईचं करून घेणार आहे. तर आपल्याला कापडी नॉट्स बनवण्यासाठी सुद्धा आपण हेच पद्धत वापरीत असतो, परंतु आपल्याला कापडी नॉट्स बनवण्यासाठी त्याची रुंदी ही कमी ठेवावी लागते. अशा पद्धतीने आपण हे पूर्ण सुईतून कापड हे बाहेर काढलं आहे. अशा पद्धतीने आपल्याला त्या कापडाची फ्रिलची डिझाईन तयार करायची आहे. अशा पद्धतीने पूर्ण कापड हे बाहेर निघलं आहे, म्हणजेच सुईची बाजू ही बाहेरून आली आहे आणि जी उलटी बाजू आहे ती आतमधून गेली आहे आणि दोरे सुद्धा निघणार नाही. अशा पद्धतीने तर आपण हे कापड व्यवस्थित असं बोटाने प्रेस करून घेतलं आहे आणि त्यावरती एक टिप मारून घेतली आहे. तर आपण त्याची छोटी छोटी प्लेट्स तयार करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण त्याचे छोटे छोटे प्लेट्स बोटानेच करून घेणार आहे. कुणी कुणी पट्टीच्या किंवा स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने सुद्धा प्लेट्स बनवून घेत असते. तर अशा पद्धतीने मी हा मागचा गोल गळा तयार करून घेतला आहे आणि त्यावरती टक्स मारून कमरपट्टी पण व्यवस्थित फिनिशिंगमध्ये जोडून घेतली आहे. अशा पद्धतीमध्ये आपण गोल गळ्यावर छान अशी डिझाईन तयार करणार आहे. तर ही काठापदराच्या साडीवर ही डिझाईन खूप उठून दिसते. तर आपण डिझाईन तयार करण्यासाठी मागचा पार्ट आहे तो फोल्ड करून ठेवला आहे, व्यवस्थित एकमेकावर ठेवला आहे आणि खडूच्या साहाय्याने आपण त्याला पानाचा आकार देऊन घेणार आहे. अशा पद्धतीने आपण डॉट डॉटने खडूने पानाचा आकार देऊन घेतला आहे. तर आपण तो आकार हा डार्क करून घेऊ, म्हणजे आपल्याला फ्रिल लावण्यासाठी एकदम सोपं पडेल. अशाच पद्धतीने तो आकार आपण दुसऱ्या बाजूवर पण व्यवस्थित असा ठेवून कापड फोल्ड करून त्यावरती बोटाने किंवा हाताच्या साहाय्याने आपण व्यवस्थित असं प्रेस करून घेऊ, म्हणजे ते दोन्ही बाजूला व्यवस्थित आकार उमटून दिसेल. अशा पद्धतीने हा आकार दोन्ही बाजूनी व्यवस्थित असा आला आहे. तर आपण त्यावरती खडूने डार्क करून घेऊ. तर अशा पद्धतीने आपण दोन्ही बाजूला पानाचा आकार देऊन घेतला आहे. तर त्यावरती आपण ही फ्रिल बनवलेली आहे ती आपण त्या आकारावर व्यवस्थित अशी लावून घेणार आहोत. फ्रिल लावताना व्यवस्थित अशी हळूहळू आपण ती फ्रिल त्या आकारातच लावून घ्यावी, म्हणजे आपला आकार पण बदलणार नाही.
अशा पद्धतीने आपली ही फ्रिल लावून झाली आहे. तर आपण त्यावरती लेस लावून घेणार आहोत. म्हणजे लेस लावली म्हणजे गळ्याला अजून छान लुक येईल. तर अशा पद्धतीने आपण त्या गळ्यावर व्यवस्थित अशी गोल्डन कलरची लेस लावून घेणार आहोत. लेस लावताना आपण ज्या कलरची लेस आहे त्याच कलरचा धागा वापरत असतो. म्हणजे लेसचा कलर सुद्धा बदलत नाही आणि ब्लाऊजची डिझाईन पण फिनिशिंगमध्ये राहते. अशा पद्धतीने आपण पूर्ण गळ्याला लेस लावून घेणार आहे. आणि जिथे गळ्याचा हा कोना तयार झालेला आहे तिथे आपण व्यवस्थित अशी लेस फोल्ड करून घेतली आहे. आणि तिथे आपण सुई ही खालच्या बाजूने ठेवून घेतली आहे आणि नुसतं कापड हे व्यवस्थित असं सरकून घेतलं आहे. म्हणजे आपला आकार हा व्यवस्थित येईल. तर अशा पद्धतीने आपण त्या फ्रिलवर छान लेस लावून घेतली आहे. आणि मागच्या बाजूने सुद्धा पूर्ण फिनिशिंगमध्ये काम झालं आहे. आणि राहिलेलं एक्स्ट्रा कापड हे आपण व्यवस्थित असं कट करून घेणार आहे. तर तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर ही अशी काठापदराच्या साडीवर खूप उठून दिसणारी डिझाईन तयार झाली आहे.